स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ. काँग्रेसची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. जळगाव. देशातील आणि राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होणारी पेपरफुटी ही अत्यंत गंभीर असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. NEET-UG 2026 नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतील टेट पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीने या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर मेहनत घेतात, तर पालक आपल्या कष्टाची पुंजी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे या मेहनतीवर पाणी फिरत आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नसून ती संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. काँग्रेसच्या प्रमुख मागण्या. टेट पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून त्यामागील साखळी उघड करावी. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्याधुनिक आणि पारदर्शक यंत्रणा उभारावी. परीक्षा प्रक्रियेतील संस्थांचे नियमित स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे. यावेळी जामीर शेख, मनोज वाणी, कफील अहमद, अनंत पाटील, ॲड. चेतन झनके आणि विवेक सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असेही चौधरी यांनी नमूद केले. ही पत्रकार परिषद जी आहे ती काँग्रेस पक्षाची नीट पेपरफुटीबद्दल भूमिका मांडण्यासाठी आम्ही आयोजित केलेली होती. आपल्याला कल्पना आहे की सध्या नीट पेपरफुटी जी आहे ते संपूर्ण देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये एक फार महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी बनलेला आहे. ती ज्या प्रकारची शिक्षण सुविधा आपल्याला शिक्षण मंत्रिमंडळाकडनं, शिक्षण विभागाकडनं जे आपल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं आहे, त्याच्यामध्ये उत्तरदायित्व, साक्षरता, सुरक्षा अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या कितपत उरल्या अशा प्रकारचा प्रश्न आज या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना पडतो. कारण 2024 मध्ये जेव्हा नीट पेपरफुटीबद्दल संशय आपल्या सर्वांच्या समोर आला तेव्हा कोर्टाच्या त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका बजावल्यानंतर कोर्टाला जवळपास 155 विद्यार्थी त्याच्यामध्ये पेपरफुटीचा त्यांना फायदा झालेला असावा असे त्याच्यामध्ये आढळले आणि 1563 विद्यार्थी जवळपास त्याच्यामध्ये ग्रेस मार्क त्यांना देण्यात आली. आणि जेव्हा ग्रेस मार्कांसाठी उत्तरं NTA किंवा अथॉरिटीला विचारण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे कोणतं सखोल सपशील उत्तर या गोष्टीसाठी नव्हतं. आणि आज आपण 2026 मध्ये पाहतोय की ज्या प्रकारची पेपरफुटी झाली, विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी ठराविक ठिकाणी बोलवून त्यांच्याकडनं प्रश्न उत्तरं रटवून घेण्यात आली. त्याच्यानंतर एक प्रकारची मॉक टेस्ट जी आहे ती या क्लासेसमध्ये फिरत होती आणि त्या मॉक टेस्टमध्ये जवळपास 90% तो मॉक टेस्टचा पेपर जो आहे तो त्या नीट पेपर सारखा निघाला अशा प्रकारचा संशय निर्माण झाला. आणि या पेपरफुटीचा संशय निर्माण झाल्यावरती पेपर म्हणजे एक्झामिनेशन जे ते कॅन्सल करण्यात आले. आणि या सर्व गोष्टींचा डायरेक्ट आपण जर कधी बघितला तर या सर्व गोष्टींचा डायरेक्ट लॉस जो आपण म्हणू शकतो, डायरेक्ट ह्या गोष्टी ज्या त्यांच्यावरती झाल्या ते आपले विद्यार्थी आणि त्यांचे आई वडील जे आहेत त्यांनी या पूर्ण प्रक्रियेचा एक खूप मोठ्या प्रकारचा फटका या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उघडलेला आहे. म्हणून त्या संदर्भात जनजागृतीसाठी ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. जवळपास याच्यामध्ये आपल्याला सर्व आकडेवारी तर मी सांगितलीच आहे, पण आपण जर कधी गौर केला तर जवळपास 50,000 रुपये एक विद्यार्थी जर कधी 2 वर्षामध्ये खर्च करत असेल तर 11,000 कोटी जे आहेत सरकारकडे जमा होतात, या क्लासेसकडे जमा होतात. खूप मोठा महसूल जो आहे तो आपल्या देशामधल्या अर्थशास्त्रामध्ये फिरत असतो. जर कधी 1 लाख रुपये खर्च केला तर जवळपास 22,000 कोटी खर्च जो आहे तो दर 2 वर्षामध्ये दरवर्षी नीटसाठी होतो. आणि मग नंतर जर ते खर्च आपण 4 लाख पर्यंत केला तर 1.1 लाख करोड रुपये जे आहे ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठेतरी फिरत असतात महसुलाच्या याच्या. एवढा खर्च केल्यावरती विद्यार्थ्यांना मोबदला कोणत्या प्रकारचा मिळाला जर तुम्ही असा प्रश्न उपस्थित केला तर परीक्षा कॅन्सलेशन, पेपर लीक अशा प्रकारच्या गोष्टी विद्यार्थी ऐकून त्रस्त आहे आणि त्यांची त्रस्त असण्याची भूमिका मांडण्यासाठी आम्ही आयोजन केलं. आजच CETचा पेपर घेतलेला आहे आपल्या समोर आलेली आहे. म्हणजे एका पेपर नंतर दुसरा एवढा मोठा पेपर जो
फुटत असेल आणि त्याची माहिती जर कधी पेपर होण्याआधीच पब्लिकमध्ये जात असेल तर हा अत्यंत चिंताजनक विषय आहे. कारण TETची परीक्षा दिल्यावरती शिक्षक जे आहे ते सरकारी शिक्षण संस्थांमध्ये, शासकीय शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण देण्यासाठी एलिजिबल होत असतात. आता अशा परीक्षा सुद्धा जर कधी लीक होत असल्या, अशी सुद्धा पेपर फुटी जर कधी होत असली तर नेमकं शिक्षण प्रक्रिया जी आहे आपल्या संपूर्ण देशातली, शिक्षण व्यवस्था जी आहे ती आपल्या देशामधली ICU मध्ये म्हणण्यापेक्षा तिला पॅरालिसिसच झाला असं म्हणून आपण आज ठरलं पाहिजे. कारण ज्या प्रकारचा हलगर्जीपणा सरकार या सर्व प्रक्रियेबद्दल दाखवून राहिलेलं आहे, आम्हाला असं वाटायला लागलंय की सरकारलाच हवंय की त्यांची जनता शिकलेली नको, त्यांची जनता साक्षर नको, त्यांना पदवी नको, जॉब आम्हाला देता येत नाही, त्याच्यामुळे जनता शिकून करणार काय, अशा प्रकारची हळूहळू पावलं जी आहे ती सरकार उचलताना आपल्याला दिसतंय. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे निर्णय किंवा ही सगळी पेपर फुटी जी आहे ती काही परस्पर झालेली नाही. यांनी एस्टॅब्लिश केलेल्या अथॉरिटीजमधनं जेव्हा या अथॉरिटीजला पूर्ण ताकद दिली जाते, या अथॉरिटीजच्या सिक्युरिटी मार्फत झालेली ही लीक आहे. आणि सामान्य जनतेने हे समजणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला की जर कधी आपली मुलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकली नाही, त्या डिग्रीचा काही अर्थ नसला तर आपल्या मुलांना जे आहे ते कशा प्रकारच्या नोकऱ्या कराव्या लागतील याचा अंदाज राहणार नाही. जळणघडणासाठी विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायचा प्रयत्न करतो, शिक्षक बनण्याचा प्रयत्न करतो, डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करतो, वकील बनण्याचा प्रयत्न करतो, अनेक स्वप्न आपली विद्यार्थी पाहतात. पण या स्वप्नांच्या मागे सरकार कशा प्रकारे उभं राहतं तर मग पेपर फुटी, TET पेपर फुटी, नीट पेपर फुटी, हा पेपर लीक, तो पेपर लीक, विद्यार्थी आतंकवादी, अशा प्रकारच्या घोषणा जर कधी सरकार करायला लागला आपल्या विद्यार्थ्यांबद्दल तर यांना सुरक्षा देणार. आपण यावेळी जर काही पाऊल उचलणार का, आंदोलन वगैरे करणार का? आंदोलन जे आहे ते काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी, तिकडे शिक्षणाची गंगा मोठ्या प्रमाणात वाहत आहे. काँग्रेस पक्ष आपण पाहत असाल की तिकडे काँग्रेस पक्ष अग्रेसरपणे जे आहे तिकडे आंदोलनं घेत आहे. आणि आम्ही सुद्धा आमची भूमिका तीव्रच आहे. पण सध्या आमच्यावरती SIRची दाखती तलवार सुद्धा आहे. SIR प्रक्रियेमध्ये आपल्या भारतीय नागरिकत्व असलेला एक सुद्धा मतदार जो आहे तर त्याच्यामधनं वगळता गेला पाहिजे नाही, असा आमचा प्रयत्न सुद्धा त्या सोबतच चालू आहे. पण आम्ही विद्यार्थ्यांचा आवाज प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून, सोशल मीडिया माध्यमातून, गरज पडली तर आंदोलनाच्या माध्यमातून आपल्यासमोर नक्कीच उचलत आहोत. आपण विद्यार्थ्यांची संवाद साधलेला आहे या संदर्भात आम्ही सोशल मीडियाद्वारे आणि विद्यार्थ्यांशी, आता बघा प्रत्येकाचे नातेवाईक असतात, कुणी ना कुणी नीटची परीक्षा देतं, कुणी ना कुणी TET देत असतं. आम्ही या विद्यार्थ्यांची संवाद जेव्हा साधतो, आम्हाला जेव्हा समजतं की यांच्यासोबत काही अन्याय झालाय, माझा प्रयत्न या प्रेस कॉन्फरन्ससाठी होताच की एखादा प्रत्यक्ष विद्यार्थी जो आहे, ज्याला प्रत्यक्ष प्रक्रियेचा चटका बसलेला आहे, त्या विद्यार्थ्याला आपल्या प्रेस कॉन्फरन्स समोर सादर करावा. आणि मी त्या विद्यार्थ्याला वारंवार 2-3 विद्यार्थ्यांना विनंती केली की तुम्ही बाबा रे, तुम्ही या आणि प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घ्या आणि सर्व पत्रकारांना सांगा की आम्ही कशा प्रकारचे चटके इकडे भोगतो आहे, आमचा परिवार कशा प्रकारे या सगळ्या फायनान्सेस सगळे खर्च जे आहे ते उचलतोय. त्यांनी मला एका शब्दामध्ये सांगितलं की दादा आम्ही येऊ शकणार नाही, कारण आम्हाला डिप्रेशन आणि स्ट्रेसचे जे त्रास होऊ लागलेले आहेत, आम्हाला 10 लोकांमध्ये काय बोलायचं, कसं वागायचं या सगळ्या गोष्टी आम्हाला सुचत नाही. आम्हाला आमच्या आई वडिलांनी केलेला खर्च आमच्या डोळ्यासमोर दिसतो, त्याच्यामध्ये त्यांना झालेला त्रास आमच्या डोळ्यासमोर दिसतो, आम्ही केलेली मेहनत आज वाया गेली अशा प्रकारची खात्री जेव्हा आम्हाला भेटते तेव्हा आम्ही आणखी हतबल होऊन अशा प्रकारे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकणार नाही, अशा प्रकारची उत्तरं विद्यार्थ्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यांनी दिलेली. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांशी सोबत संवाद साधतोय, त्यांना धीर देण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय, सोशल मीडियाद्वारे असेल, प्रत्यक्ष असेल, आणि त्यांना धीर देण्याचं काम आम्ही करतोय. पीक विम्यामध्ये 44,000 शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित झालेले आहे. आता काँग्रेसने आम्ही आंदोलन केले, आपण तरी 26 तारखेला 25 ते 27 तारखेच्या दरम्यान मध्ये 25 ते 27 आम्ही 3 ठिकाणी आंदोलन केलेले आहे. आणि या संदर्भात कलेक्टर महोदयांना आणि जिल्हा कृषी अधिकारी महोदयांना एक सपशेल निवेदन सुद्धा दिलेलं आहे की विमा क्षेत्र ज्यांचं वगळण्यामध्ये आलेलं आहे किंवा विम्यापासून ज्या
ग्राह्य शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्यांची पडताळणी जी पुन्हा तुम्ही करा आणि शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची भूमिका आपण घ्या अशा प्रकारचं निवेदन सुद्धा आम्ही कलेक्टर महोदय आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना सुपूर्द केलेलं आहे. त्याला बघतो परीक्षेला बघतो म्हणजे तुम्ही काय करता मग तुम्ही राजीनामा पण देत नाहीये सक्षम माणूस बघायला पाहिजे ना तुम्ही त्यांनाही आणत नाहीये आणि एअरपोर्ट त्याच्यानंतर तुम्ही म्हणते का मग दुसरे काम एअरपोर्ट वाल्यांना आता ते प्रायव्हेट एजन्सीला देऊन टाकायला पाहिजे म्हणजे प्रायव्हेट एजन्सी तुम्ही मागे लागलेले आहे त्याचाच एक भाग तर नाहीये ना ही सरकार जी चाललेली आहे प्रायव्हेट एजन्सीचा मार्ग तर नाहीये आम्हाला आता विषयांचे दुसरा विषय ईईटी मध्ये एक टीचर असतात ते गव्हर्नमेंटचे एसआरचे कामं करतात इलेक्शनचे कामं करतात आणि शिक्षण देतात आता तुम्ही नवीन नियम काढला की ईईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे तो टीचर अभ्यास करतो पेपर फुटतो त्यातले काही टीचर फेल होतात मग तो जेव्हा घरी जातो तो पालक त्याला मुलं बाळा आहे तो काय जबाब देईल त्याच्या मुलांना मी फेल झालो त्यातले नियम आहे तुम्हाला आम्हाला त्या शिक्षण शिक्षण दिलं आपण इथपर्यंत आलो तुम्ही नवीन नवीन काय ह्याच्या मागे ईईटीची परीक्षेची फीस बघा तुम्ही लाखो करोड टीचर एक्झाम देतात ते रेव्हेन्यू कुठे आहे ते पैसा तुम्ही काय करताय गव्हर्नमेंट आमच्या पैशाने फिरताय खर्च करताय आरएसएसच्या लोकांना सेक्युरिटी देते म्हणजे गोरगरिबाच्या पैशावर तुम्ही उत्पादन करताय अहो तुम्ही राम मंदिरचा पैसा खाऊन घेतला आता कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आम्ही विद्यार्थ्यांना भेटून तुमचा प्रश्न होता की आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधतो की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी कामं केलेली आहे ते फेल झालेले त्या संदर्भात आम्ही पुढचे 15 दिवसाची आत कॉलेजला जाऊन कशा पद्धतीने संवाद साधायचा विद्यार्थ्यांसोबत कारण आता कॉलेज सुरू होते ऑगस्टपर्यंत रेग्युलर कॉलेज सुरू झाली ते 15 ऑगस्ट नंतर आमचा एक 15 दिवसाचा एक एमएसआय मार्फत आणि हिंदू काँग्रेसच्या मार्फत आमचा नियोजन करतोय 15 दिवस आम्ही कॉलेजमध्ये जाऊन त्यांचे भावना समजून घ्यायचे आहे आणि तुमच्या माध्यमाने गव्हर्नमेंटपर्यंत आमचे जे आहे त्यांची आहे विद्यार्थ्यांची तुमच्या मार्फत आम्ही प्रयत्न करतो.